आज कंपनी इंटरव्ह्यूपेक्षा एक गोष्ट जास्त पाहतात, ते म्हणजे तुम्ही इंटर्नशिप केली आहे का. इंटर्नशिप म्हणजे आज ट्रेनिंग नाही आहे, तर इंटर्नशिप म्हणजे एक ट्रायल जॉब आहे. पूर्वी कसं असायचं की बाबा एक डिग्री कंप्लीट झाली की आपण इंटरव्ह्यू द्यायचा आणि मग जॉब लागायचा. बट आज तसं नाही आहे, टोटली चेंज झालेलं आहे. कंपनीज आधी म्हणतात की तुम्ही जॉब करून दाखवा, काम करून दाखवा, मग तुम्हाला आम्ही जॉब देतो. सो म्हणून तर कॉलेजमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक स्टुडंटच्या लास्ट इयरला ही इंटर्नशिप कंपल्सरी झालेली आहे. बट स्टुडंटला असं वाटते की इंटर्नशिप करून काय बेनिफिट होतो. इंटर्नशिप तर हा वेस्ट ऑफ टाईम आहे, अनपेड असते, सॅलरी नसतात, सॅलरी कमी असतात, टाईम जातो. बट एक्झॅक्टली तसं नाही आहे. इंटर्नशिपमध्ये ती कंपनी तुम्हाला पाहते की एक्झॅक्टली तुमचा लर्निंग ॲटिट्यूड कसा आहे, तुमच्या वर्कची स्पीड कशी आहे आणि तुम्ही काम करण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतात का, तर तुमचं नेचर कसं आहे रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी, ओनरशिप नेचर आहे का, हे पूर्ण तुम्हाला टेस्टिंग जे आहे ते इंटर्नशिपमध्ये केलं जातं. म्हणून तर कंपनी ज्या वेळेला तुम्हाला इंटर्नशिप देते तर त्यावेळेला ते तुम्हाला PPO देतात, दॅट इज द प्री प्लेसमेंट ऑफर. म्हणून तर ॲसेंचर असेल किंवा HCL असेल, कॅपजेमिनी असेल, विप्रो असेल, तर ह्या अशा कंपनीज तुम्हाला आधी त्यांच्या डेली रुटीनमध्ये एक गोष्ट त्यांनी कॉमन केलेली आहे, ते म्हणजे तुमचा PPO म्हणजेच प्री प्लेसमेंट ऑफर. प्री प्लेसमेंट ऑफरमध्ये तुमचं हे पूर्ण चेक केलं जातं आणि मग त्यावेळेला तुम्हाला जॉब ऑफर केला जातो. सो दॅट्स वाय इंटर्नशिप ही कंपल्सरी आहे. सो इंटर्नशिपमध्ये जे स्टुडंट्स हे त्यांचं वर्क प्रूफ करू शकतात, ओनरशिपने आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन वर्क करू शकतात आणि इंटिग्रिटीसोबत तर ते वर्क करत असतील तर ती कंपनी त्यांना नक्कीच ही चांगली ऑफर देऊ शकते. सो दॅट्स वाय इंटर्नशिप ही कंपल्सरी झालेली आहे आणि इंटर्नशिपचा हा बेनिफिट जो आहे तो प्रत्येक स्टुडंट्सला कंपनीमध्ये मिळतो. कारण कंपनी ही आता आज इंटरव्ह्यूवरती इम्पॉर्टंटली तुम्हाला चेक करत नाही आहे, तर तुमच्या ट्रायल जॉब म्हणजेच तुमच्या इंटर्नशिपवरनं तुम्हाला हे चेक केले जातात. सो तुम्हाला इंटर्नशिपमध्ये हे चेक करायचे की एक्झॅक्टली मला फ्रुटफुली कसं आपल्याला बेनिफिशियली करता येतं आणि त्यामध्ये मला काम करण्यासाठी कोणत्या स्किल्स डेव्हलप करायच्या आहेत आणि कोणत्या स्किल्स बेसिसवरती मी काम करू शकतो, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि प्रॉपरली तुम्हाला वर्कआउट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती क्लिक करा आणि आजच इन्फॉर्मेशन घ्या.